नमस्ते. मी ओंकार जोशी, ज्योतिष अभ्यासक आहे. मगाशी परिचय करून दिलाच. ज्योतिष अभ्यासक असल्यावर षोडश वर्ग कुंडली ही आपण थोडं कमी लोकच बघतो. त्याच्यावर थोडासा मी अभ्यास सुरू केलेला आहे. तर त्यामध्ये विशेष मी D20, D12, 16, 20, 27 ह्यावर अभ्यास करत आहे. तर बाकीच्या होरा कुंडली वगैरे आहेतच, पण विशेष द्वादशांश कुंडलीमध्ये आपल्या आईवडिलांचं भावंडांचं सुख कसं मिळेल, कितपत मिळेल, योग्य रीतीनं मिळेल की नाही ह्याच्यावर अभ्यास सुरू आहेच, अभ्यासक आहेच. षोडशांश कुंडलीवरून स्वतःला काय लाभ मिळणार, वाहन सुख, परिवार सुख, पती पत्नींमध्ये कसे संबंध राहतील, आनंद प्राप्त होईल का नाही, का वारंवार दुःख प्राप्त होईल, भौतिक सुखाचा विचार विशेष करून करतो. D20 विषांश कुंडलीमध्ये जातकाला कोणती उपासना करावी, उपासना केल्यावर फळ कितपत लवकर मिळेल, कसं मिळेल, किंवा योग्य उपासना किती वेळा केल्यानंतर त्याचा फायदा होईल, हे विशेष विषांश कुंडलीतून विचार करतो आपण. चतुर्विंश D20 या कुंडलीचा आपण विचार करताना जातकाला आता सध्या शालेय शिक्षणाचे आपण ह्याच्यावरनं विशेष पारख करतो की येणारा बाळ मुलगा की त्याला शालेय शिक्षण कुठल्या साईडला जाईल, करल का नाही, अर्धवट करल का नाही, पूर्ण करल का नाही, ह्या सगळ्याचा विचार आपण विशेष मजून D24 चतुर्विंशांश कुंडलीवरून करतो. D27 सप्तविशांश, ह्याला दुसरं नाव आहे भांश. ह्या भांश कुंडलीवरून जातकाला आजूबाजूचं वातावरण कसं लाभेल, काय होईल, त्याची प्रगती होणार का नाही, शत्रू गुप्त असतील का उघड असतील, याचा विशेष अभ्यास आपल्याला ह्यावरून करता येतो. त्रिशांश कुंडली D30, जातकाला आपण म्हणतो की जसं आता केतन सरांनी सांगितलं की वास्तुदोष वगैरे वगैरे, त्यात सुद्धा आणखीन एक विशेष मी अभ्यास करत आहे ह्याच्यावर की D30 ह्यावरून त्याला का त्रास होतोय, कशामुळं होतोय, कितपत होतोय आणि त्याचा काय परिहार करावा, हे विशेष त्यावरून अभ्यासता आपल्याला येतं. त्याच्यापुढं D40 खववेदांश, जातकाच्या जीवनातील आजूबाजूचं वातावरण, काका मामा आत्या सगळ्या आपण नातेवाईक म्हणतो, पण ते किती प्रेमाचे आहेत आणि प्रेम किती उतू जातं ह्याचा विशेषसुद्धा अभ्यास याच्यावरून करायला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं येतं. त्याच्यापुढं D45 अक्षवेदांश, आपण म्हणतो घटस्फोट झाला, चांगलं नाही, अमुक आहे तमुक आहे, तर जातकाचं आचरण कसं आहे, का बिघडलं, आजूबाजूचं वातावरण चांगलं असूनही तो खराब का झाला, असा विशेषसुद्धा अभ्यास ह्या आपल्याला D45 अक्षवेदांश कुंडलीवरून करता येतो. D60 आयुष्यामध्ये हा माणूस किंवा जातक काय करू शकतो, करता येईल का नाही, प्रगतिकारक पुढं जाईल का नाही, का आहे तसाच त्याच्यातच फक्त घुटमळत राहील. विशेष म्हणजे षोडश वर्ग कुंडलीमध्ये माझा ह्या 10-12 कुंडल्यांवर, वर्ग कुंडल्यांवर अभ्यास आणि जास्त अभ्यास करून जातकाचे जसे दोष दुःख कसे प्रयत्न करून त्याला अडचणीतून बाहेर काढता येईल असा प्रयत्न सुरू आहेच. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.